काराव ग्रामपंचायतीचा JSW विस्ताराला पाठिंबा, स्थानिकांना रोजगार व गावाच्या विकासाच्या अटीवर निर्णय। काराव ग्रामपंचायतीने JSW कंपनीच्या फेज 3 च्या विस्तार प्रकल्पाला सर्वसंमतीने पाठिंबा दर्शवला आहे। सरपंच मानसी मंगेश पाटील, उपसरपंच सीता सुरेंद्र पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संध्या संतोष म्हात्रे, दीपक गजानन कोठेकर, मनोज काशीनाथ म्हात्रे, मनोहर गोपीनाथ पाटील, दीपाली कल्पेश भोई, जगदीश पुंडलिक कोठेकर, कीर्ती किशोर म्हात्रे, भाग्यश्री राजेंद्र कडू, वैशाली रवींद्र म्हात्रे, परशुराम हरिश्चंद्र मोकल, मुक्ता अंकुश वाघमारे, दिनेश तुकाराम म्हात्रे आदींनी कंपनीच्या विस्तारास एकमुखी समर्थन दिले। गावाचा सर्वांगीण विकास, स्थानिकांना शेकडो रोजगार उपलब्ध करणे, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता व पर्यावरणपूरक सुविधा या अटी शर्तीवरच हा पाठिंबा असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले। प्रकल्प वाढला तर गावकऱ्यांना नोकऱ्यांसोबतच लघु उद्योग व व्यवसायांना संधी मिळेल। रोजगार व विकासाच्या अटी मान्य झाल्यास आम्हालाही विस्तार हवा आहे असे सरपंच व सदस्यांनी जाहीर केले। आज JSW कंपनीच्या 3 फेज विस्तारीकरणासाठी 22/8/2025 रोजी जी जनसुनावणी होणार आहे, त्यास आमचे ग्रुप ग्रामपंचायत काराव तर्फे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य आम्ही सहर्ष पाठिंबा देत आहोत। परंतु आमची एक मागणी आहे की ह्या 3 फेज जे विस्तारीकरण होत आहे त्यास आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील जे आमचे नोकर भरती आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावी आणि प्रदूषण आहे ते प्रदूषणावर जे उपाययोजना करणार आहेत ते सक्षमपणे उपाययोजना राबवाव्यात एवढी विनंती करतो आणि आमचा पाठिंबा जाहीर करतो। JSW ची जी जनसुनावणी होणार आहे त्यास आमच्या ग्रामपंचायतीचा, आमच्या सर्व सदस्यांचा, सरपंचाचा, उपसरपंचाचा आम्हाला आमचा पाठिंबा आहे जनसुनावणीसाठी आणि लोकांनी त्यास पाठिंबा द्यावा ही आम्ही विनंती करतो। कारण जर कंपनीचा विस्तार होत असेल तर आपल्याला नोकऱ्या उपलब्ध होतील, कामधंदे पण उपलब्ध होतील, जेणेकरून आपली लोक जी बेरोजगार आहेत ती बेरोजगार राहणार नाही, त्यांना कामधंदे उपलब्ध होतील। सर्वप्रथम JSWने जे संजीवनी हॉस्पिटल बांधलं त्याचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो की त्या संजीवनी हॉस्पिटलमुळे आज डायलिसिस सारखी जी प्रक्रिया आहे ती अत्यंत गुंतागुंतीची आणि क्लिष्ट असते ती आम्हाला सहज आणि सरळ मार्गाने उपलब्ध झाली। दुसरी गोष्ट की आज आम्ही तिथे बघतो, संजीवनी हॉस्पिटलचं उदाहरण घेतलं तर तिथे अनेक डिलिव्हरीच्या केसेस किंवा ॲक्सिडेंटल केसेस आम्हाला लगेच तिथे चांगले उपचार मिळतात। तदनंतर JSW जे एक्सपान्शन करत आहे फेज 3 च्या माध्यमातून, तर त्यामुळे आमच्या इथे जे काही शेतजमीन होत्या त्यांना चांगला दर मिळाला आणि आज आम्हाला त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकर भरती करता आली। तसेच इथे उद्योगधंद्याला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली। आज JSW CSRच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामं आम्हाला करण्यात आली, तर मग ती आज अनेक उद्योगधंद्यांना JSWने हात दिलेला आहे, रोजगार दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने JSWचा विस्तार होतोय त्या पद्धतीने आमचा संपूर्ण जो हा परिसर आहे तो अतिशय सधन आणि सक्षम होत चाललाय, समृद्ध होत चाललाय।